शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी योजनेच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी बांधव हे कर्जमाफीच्या आतुरतेने वाट पाहत आहेत। अखेर शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी होणार असा प्रश्न आता शेतकरी बांधवांसमोर उभा राहिलेला आहे। अशातच ही एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, कर्जमाफीसाठी आता 41,000वर खाती पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहेत। आता हे 41,000 खाती कोणती आहेत, या पोर्टलवर कोणकोणत्या शेतकऱ्यांची नावं आहेत, संपूर्ण माहिती आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। आणि मित्रांनो, तुम्हाला अशीच महत्त्वाची माहिती जर रोज जाणून घ्यायची असेल तर आत्ताच आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला मित्रांनो, जास्त वेळ न घेता सविस्तर माहिती पुढील प्रमाणे जाणून घेऊयात। शेतकरी बांधवांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 38,390 शेतकऱ्यांची 41,421 कर्ज खाती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहेत। पहिल्या टप्प्यात कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध होणार आहे। या यादीतील पात्र लाभार्थी यांना ॲग्रीस्टॅग नोंदणी क्रमांकासह आधार प्रमाणीकरण केल्यानंतरच या योजनेच्या लाभाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। मित्रांनो, कर्जमाफीच्या लाभासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र, CSC केंद्र किंवा बँक खात्यामध्ये ॲग्रीस्टॅग नोंदणी क्रमांकासह जाऊन आधार क्रमांकाची, कर्ज खात्याची व माहितीची पडताळणी करून आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे। त्यानंतरच कर्जमुक्तीची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा होणार आहे। शेतकऱ्यांच्या माहितीमध्येच विसंगती असल्यास पडताळणी केंद्रावरच अशी पोर्टलवर विसंगतीबाबत नोंद करणे आवश्यक आहे। ही विसंगती दुरुस्ती करून झाल्यानंतरच कर्जमुक्तीची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा होणार आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेअंतर्गत विकास सेवा सोसायटींचे सुमारे 38,390 सभासदांची एकूण 41,421 कर्ज खाती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहेत। याची पडताळणी होऊन मगच अंतिम पात्र शेतकऱ्यांची यादी तयार होणार आहे। प्रोत्साहनपर लाभ योजनेअंतर्गत 2022, 23 आणि 24 तसेच 24 आणि 25 या 3 आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपल्यानंतर विहित मुदतीत कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50,000चे प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल। मात्र अशा शेतकऱ्याने 2025 आणि 26मध्ये पीक कर्ज घेतले असल्यास अशा कर्जांची देखील विहित मुदतीत परतफेड करणे आवश्यक असेल। 2026 आणि 27 आर्थिक वर्षाची अट वगळण्यात आली आहे, असे सुद्रिक यांनी स्पष्ट केले आहे।